प्रवास पुन्हा प्रेमाचा भाग 4 आज आपण बघत आहोत. आपण बघितलं, पत्रकाराला मात्र मजेदार आणि इंटरेस्टिंग बातमी मिळाली होती. त्यातली त्यात फोटो पण खूप रोमॅन्टिक. कुणालाही वाटणार नाही की ती दोघं जस्ट फ्रेंड आहेत. आता आपण पुढे बघू. अरे हळू ना पूर्वी, तो तिचा हात ओढत तिला म्हटला. मी काय म्हणतोय ऐकते का जरा? मला काही ऐकायचं नाही, ओके? आणि मगाशी काय बघत होतास? तूही तिथे बोलू शकला असतास ना की आपण जस्ट फ्रेंड आहोत. शांत का राहिला? अगं तेच तर बोलतोय, आपण फ्रेंड आहोत हे मला माहिती आहे आणि आपण राहू फ्रेंड. पण या पलीकडे पण जर आपण कधी विचार केला तर? म्हणजे मला काय बोलायचं आहे तुला समजत आहे का? तिला सगळं काही समजत होतं खरं तर, पण समजून घ्यायचं नव्हतं. मी काय म्हणते, चल उशीर होत आहे, मला निघायला पाहिजे. अगं पूर्वी, कुणापासून पळत आहेस तू? मी आहे ना तुझा फ्रेंड. किती दिवस पळणार असं? ठीक आहे, तू माझ्यापासून दूर पळ, मला काही प्रॉब्लेम नाही. पण स्वतःपासून कसं दूर पळता येईल ग तुला? हे बघ राकेश, मला वाटत आहे की तू जरा जास्तच बोलत आहेस आज. अगं मी काहीच जास्त बोलत नाही. मी फक्त आपल्या नात्याला एक पुढे घेऊन जाण्याचा विचार करत आहे. पण का? नकोय मला हे. आणि तू आज असं कसं बोलू शकलास? आज माझा पाय सरकला म्हणून तू मला सावरलं. या मागे पण मी खूप वेळा स्वतःला सावरले आहे. त्यावेळी तर तू नव्हतास ना. आणि मला सांग राकेश, माझी कीव येत आहे किंवा मी एकटी आहे म्हणून जर मला अशी कुणाचीच साथ नको आहे. आणि तू जी बोलतोय कदाचित तू पण विचार करून बोलत नाही आहेस. यात काय विचार केला पाहिजे यार पूर्वी? हे बघ, मला लग्न करायचं आहे. तुझ्या पण घरी तुझ्यासाठी मुलगा शोधत आहे. मग का नको आपण दोघांनीच लग्न करायला पाहिजे? मी तर तयार आहे. मला आवडेल जर तू माझी जीवनसंगिनी झाली तर. पण मला नाही आवडणार. सॉरी. हे बघ, असले निर्णय असे काहीच घेता येत नाही. आणि त्यात आपल्यात तर प्रेम पण नाही. अरे पूर्वी, प्रेम लग्नाआधीच झालं पाहिजे असं कोणी सांगितलं ग? लग्न झाल्यावर पण प्रेम होत असतं. तू खूप विचार करतेस. हे बघ, स्टॉप राकेश. आता मला तुझ्या या प्रश्नांनी इथं आली यावर स्वतःचाच राग येत आहे. प्लीज मला जायचं आहे. पूर्वी रागातच बोलत गाडीच्या दिशेने निघाली. अगं पण ऐक ना. तो तिच्या समोर जाऊन उभा राहिला. मी तुला काहीतरी कन्फेस केलं आहे. प्रेमच गरजेचं असतं असं कुणी सांगितलं? मैत्री पण खूप आहे आपल्यासाठी. त्याने तिचे दोन्ही खांदे पकडून थोडं मोठ्यानेच बोलत तिला समजावलं. तिने आता हळूवार डोळे वर केले आणि त्याच्याकडे पाहिलं. तिच्यासाठी तर हे सगळं काही एक धक्का बसवणारं होतं. अजून नील तर आयुष्यातून गेला होता, पण आठवणी मात्र हळूहळू ती विसरत होती. त्याच्याकडे ती बघू लागली. डोळ्यात पाणी आलं आता तिच्या. काय झालं? काही बोलणार नाहीस का? हे बघ, मी फोर्स करत नाही आहे तुला, पण विचार कर ना. अजूनही डोळे पाण्यानेच डबडबले होते तिचे. मोठा श्वास घेत आता ती राकेशला बोलली. हे सगळं तुझं नाटक करून मला त्रास देऊन झालं असेल तर प्लीज आता शांत हो आणि मला सोडतो का? आय नो तू हे सगळं मुद्दाम चिडवतोय ना. राकेश, खरंच मला आता खूप लेट होतंय, ती अडखळतच राकेशला बोलली. आता राकेश तिच्याकडे बघून थोडा चकित झाला आणि स्वतःला नॉर्मल करतच मनाशी बोलला. खरंच हे सगळं पूर्वीला नाटक वाटत आहे, पण ती तरी काय करणार ना. कितीतरी वेळा तिचं मन दुखावलं गेलं आहे या गोष्टींमुळे. मग आता ती राकेशवर विश्वास कसा ठेवेल? शेवटी तो पण नीलसारखा आहे. त्याला ही विद्या आवडायचीच. आपल्या विचारांतून बाहेर येत राकेश बोलला. हे बघ, मी नाटक करत नाही. काही तासांपूर्वी माझ्याही मनात हे काहीच नव्हतं, पण जेव्हा आपण बाहेर येत होतो ना,
आणि तू पडताना मी तुला जेव्हा पकडलं, काहीतरी वेगळंच वाटलं मला. माझ्या मनात विचार आला, दुसऱ्याच मुली का शोधत आहे मी, समोर जर इतकी सुंदर मुलगी असताना. पूर्वीला मात्र तो बोलतोय त्यामुळे अजिबात तिथे कम्फर्टेबल वाटतच नव्हतं. तिच्याही मनात प्रश्नांचं काहूर होतं. आणि शेवटी ती बोललीच, सॉरी राकेश, सध्या मला लेट होतंय, मीटिंग आहे, सचिनचा मेसेज आलेला आहे मला. ती निर्विकारपणे नजर चोरतच बोलली, कारण तिला आता तरी यावर उत्तर देणं जमणार नव्हतं. ती तिच्या भावना लपवण्याचा असफल प्रयत्न करत होती, पण खरं तर तिचे डोळे सगळं काही सांगून जात होते. हे बघ पूर्वी, वेळ घे आणि विचार कर, मी तुला बळजबरी नाही करत. आणि हो, टेन्शन घेऊ नकोस हं. जरी तू नाही बोलली ना तरी आपली मैत्री ही नेहमीच अशीच राहील. मी तुला तुझ्या मनाविरुद्ध कधीही काही करू देणार नाही. डोंट वरी. ओके, आता मला निघू दे. काय चाललंय तुझं कधीचं? माझं उत्तर आता जे आहे ना तेच नंतर सुद्धा राहील. मला नाही लग्न करायचे आणि तुला चांगली मुलगी मिळेल माझ्यापेक्षा. तू एखादी दुसरी मुलगी बघ ना आणि लग्न कर. मला यात नको पाडू प्लीज. दुसरी मुलगी का? तू का नाही? मला उत्तर दे. एक फ्रेंड म्हणून उत्तर दे. हे बघ राकेश, मला जाऊ दे. नकोय परत तेच सगळं मला. मला पुन्हा एकदा धोका नाही खायचा आहे रे प्रेमात. त्रास होतो मला फार. मन रडतं माझं. मनाच्या या वेदना कुणाला सांगायच्या? तूच सांग ना. परत हिंमत नाही आहे माझ्यात आता मला सावरण्याची आणि प्रेम करण्याची. प्लीज प्लीज मला असं काही विचारू नको. ती रडक्या आवाजात त्याला बोलली. त्याला तिचं बोलणं समजलं, मनाला लागलं पण त्यानं तिच्याकडे लक्ष दिलं नाही. शांत हो अगोदर तू. तू मला फ्रेंड समजते, आता मला ओळखते सुद्धा. मी पण तर एक तुटलेलाच आहे ना. मलाही प्रेम मिळालंच नाही ना. मग मी पण तुझ्यासारखाच विचार केला तर? माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी स्वप्न बघितलं त्याचं काय? मी तर सहज लग्नाला त्यांच्यासाठीच तयार झालो आहे ग. त्यांच्या पसंतीचे लग्न करायलाही तयार झालो आहे मी. पण जर माझ्यासमोर इतकी समजदार मुलगी असेल, मी जिला ओळखतो, मला सगळं काही तिच्याबद्दल माहिती आहे, मग मी तिला का निवडू नये? जर आपण एक झालो तर सगळं काही किती छान होऊ शकतं. तू विचार तर करून बघ एकदा. मी याआधी कधीही असा विचार केलाच नाही, पण आज लोक आपल्याला जसं बघत होते त्यावेळी माझ्या डोक्यात एक विचार आला, आपण एक परफेक्ट कपल दिसू शकतो म्हणून. प्लीज विचार कर, काहीतरी बोल. तो थोडं तिच्या जवळ सरकतच तिला बोलतो, मी तुझ्या पाया पडू का आता? काय झालंय तुला? का असं बोलतोय? तुला सगळं माहिती असून तू असं का करतोय? प्लीज प्लीज मला जाऊ दे बरं. तुझी जागा माझ्या हृदयात आहे राकेश, पण फक्त आणि फक्त एक मित्र म्हणून रे. मी तुला कधीच त्या नजरेने बघत नाही आणि बघू पण शकत नाही. आणि तरीही मी तुझं घरच्यांचं ऐकून लग्न केलंच. तुझ्यावर प्रेमही कधी केलं. आणि पुढे जाऊन जर तुझं मन बदललं तर, तुझ्या मनात दुसरंच काही आलं तर, तू सुद्धा मला नीलसारखं परत सोडून दिलं तर? आपली मैत्री खूप छान आहे, पण प्रेम झालं आणि भांडणं झालं तर मैत्रीसुद्धा आपली तुटेल. नकोय 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 मला प्लीज. यावेळी मी धोका खाल्ला तर ना, मी खरंच मरून जाईल रे. आणि मागे मरतानी तू मला वाचवले, पण तुझ्यापासून पण असा धोका मिळाला तर मी जगणार कसं? एक मित्र नाही गमावू शकत मी आता. मला प्लीज समजून घे तू. बोलता बोलता तिला हुंदका फुटला आणि तिचे शब्द ऐकून त्याचे पण डोळे आता पाणावले. त्याने लगेचच तिला मिठीत घेतलं आपल्या. ए वेडी, शांत हो आधी. त्याने तर तिला घेतलं होतं मिठीत, पण तिने मात्र तिचे हात मोकळेच सोडले होते खाली. पूर्वी सॉरी ग, प्लीज. हे सगळं बोलून तू माझा जीव घ्यायला लागली आहेस आता.
मी तुला नाही गमावू शकत. मी फक्त जे मनात होतं माझ्या ते बोलून दाखवलं. आता तू बघ. तुला वाटलं तरच आपण पुढे विचार करू, नाही तर आहेच आपली मैत्री जिंदाबाद. तो हसतच तिला स्वतःपासून थोडंसं दूर करत बोलला. खरं तर त्याने पण पाणी लपवलं होतं आपल्या डोळ्यातलं. नको नको म्हणत त्यानं मनातलं सगळं काही तिला बोलवून दाखवलं होतं. पण तिच्या नकाराने त्याला त्रास झाला होता थोडा. त्याचं तिच्यावर प्रेम नाही, पण ती चांगली आहे आणि त्याची मैत्रीण आहे. लग्न झालं की प्रेम पण होईल या विचाराने त्यानं आज त्याचं सगळं मन तिला मोकळं केलं होतं. पण तिच्या मनात ते काहीच नाही. तिला तो आवडतो. त्याच्या हसण्याने तिच्या चेहऱ्यावर हसू येतं हे खरं आहे, पण जर त्याने पण धोका दिला तर? यामुळेच ती घाबरते आणि प्रेम करण्याची तयारी आता तिचं मन सुद्धा तिला करूच देत नव्हतं. प्रेमात काय मिळालं तिने बघितलं होतं, म्हणून मित्र पण नको गमवायला असं तिच्या मनात होतं. म्हणून तिने आपला नकार देत तिथून जायला लागली होती. ओके पूर्वी, पण तरीसुद्धा तुला आपल्या मैत्रीचा वास्ता, तू एकदा तरी माझा विचार करशील, नाराजगीच्या स्वरात तो तिला म्हटला. दोघं पण एकामेकांकडे बघत होते. मनात खूप सारं होतं त्यांच्या, पण दोघं पण आता काहीच बोलत नव्हते. तिच्याकडून होकार यावा हीच त्याची आता अपेक्षा होती. पण लग्न प्रेम नको, आपण नकार करणार, तो आत्ताच सांगितलेला बरा. उगाच नको त्याच्या अपेक्षा दुसऱ्या. ती मनातच बोलली. मी प्रयत्न तर करेन तुला मनवण्यासाठी. प्रयत्न करून पण तू नकार दिला तरी चालेल, पण एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे? काय मग काय व्हायला पाहिजे यांच्या नात्यात? राकेश तर प्रयत्न करायला तयार झालेला आहे. पूर्वीला मनवायला प्रयत्न करणार आहे तो लग्नासाठी. पण काय होईल पुढे? प्रेम, लग्न की मैत्री? तसे तर फोटो व्हायरल होणंही बाकी आहेत त्यांचे. जे पत्रकाराने फोटो काढले होते ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू. तोपर्यंत स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.